तुमची जवळची व्यक्ती कुठे परगावी गेली आहे आणि पोचलास का या तुम्ही केलेल्या मेसेजला 4 तास लोटले तरी उत्तर आलं नाही. अशा प्रसंगी ही 4 तासाची शांतता तुम्हाला सामान्य वाटते का 40 तासांची वाटते? हे तुमच्या अटॅचमेंट स्टाईलवर अवलंबून असतं. अटॅचमेंट स्टाईल म्हणजे आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्याला जे अनुभव येतात, त्यावरून स्वतःसाठी सुरक्षितता, दिलासा किंवा इतरांसोबत जवळीक शोधण्यासाठी आपणच आत्मसात केलेली एक पद्धत असते, बालपणीच. तुमची अटॅचमेंट स्टाईल कशी आहे, यावर तुमच्या रोमॅन्टिक नात्याची गुणवत्ता अवलंबून असू शकते. कारण तुमच्यामुळे नात्यात समाधान किंवा असमाधान असू शकतं. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. रोमॅन्टिक नात्यात आल्यानंतर आपण त्या व्यक्तीकडून जसं वेगळं वागण्याची अपेक्षा करतो, तसं आपल्याही आधी लक्षात आलं नसतं, पण आपलंही वागणं बदलतं. अर्थात हे बदल ती व्यक्ती आयुष्यात आल्याने नव्यानं होत नसते, तर आपण असे आहोत ही आपली ओळख आपल्याला नव्याने होते. कारण पालकांनंतर ज्याच्यासोबत हक्कानी प्रेमाचे बंध बांधल्या जातात, ती व्यक्ती म्हणजे आपला जोडीदार असतो. तेव्हा इतर कोणत्याही नात्यात असतात, त्यापेक्षा अधिक अपेक्षा या नात्यातून असतात. जोडीदारासोबत प्रेमाचे बंध कसे तयार होतात, हे आपण स्वतः पालकांसोबत प्रेमाचे बंध बालपणी कसे अनुभवले होते, त्यावर ठरतं. या आधीच्या भागात आपण पाहिलं, की मुलांसोबत पालकांचं वर्तन कसं आहे, त्यानुसार ते मूल त्याच्या बौद्धिक, भावनिक क्षमतेनुसार स्वतःसाठी जमेल तसं सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. ज्याला ते अटॅचमेंट स्टाईल म्हणतात. त्या प्रामुख्याने 4 आहेत. त्यातल्या 3 असुरक्षित, म्हणजे एक अँक्शियस, अव्हॉइडंट आणि डिसऑर्गनाइज्ड आणि एक चौथी सेक्युर्ड. यांचं मुद्दाम मी अट्टहासाने मराठीकरण करत नाही, कारण जे सांगितले तसेच त्याचे मी उल्लेख करते. आता जेव्हा पालकांकडून खात्रीनं अश्युर्ड प्रेम मिळेलच याची शाश्वती नसते, तेव्हा मुलं चिंताग्रस्त होतात. अनियमित किंवा विसंगत वागण्यामुळे पालक कधी हस्तक्षेप करणारे असतात, तर कधी थंड वागणारे असतात. मग मूल हे शिकतं, की त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांना आवडेल असं काहीतरी करून दाखवायला लागतं. आपलं काही चुकायला नको, नाहीतर मग ते आपल्याला नाकारतील किंवा आपल्याला त्यांना चिकटून धरावं लागेल. पालक सोडून जातील की काय या भीतीने ते मूल कायमच चिंताग्रस्त राहतं. म्हणजे हे अँक्शियस, इन्सेक्युअर मुलं जेव्हा असतात. मूल अव्हॉइडंट केव्हा होतं? जेव्हा पालकांसोबत सामान्यतः भावनिक दुरावा त्याला जाणवतो. म्हणजे भावनिक कोरडे पालक असू शकतात किंवा मुलांच्या भावनांना क्षुल्लक समजून निकालात काढतात किंवा मुलांसाठी ते उपलब्ध नसतात. अशा वेळी आपण दुर्लक्षित होतोय याचा त्रास. भावनिक वेदना टाळण्यासाठी आपल्याला पालकांची गरजच लागायला नको. आपल्यामुळे त्यांना त्रास नको. त्यामुळे ते भावना दडपून टाकायला शिकतं. "जे तुम्ही माझ्या फंदात पडू नका, मी तुमच्या फंदात पडत नाही. मी बरा, माझं काम बरं." म्हणजे सगळ्यांपासून आपण आपल्याला अव्हॉइड केलेलं बरं. तिसरी इन्सिक्युअर स्टाईल म्हणजे डिसऑर्गनाइज्ड. जेव्हा मुख्य काळजी घेणारी व्यक्ती स्वतःच घाबरलेली असते, स्वतःच्याच मानसिक आरोग्यासोबत झगडत असते. कधी त्यांच्या मुलांनाच त्यांना सांभाळावं लागतं. म्हणजे "आई होईल सगळं, रडू नकोस," असं मुलगाच आईला सांगतो. कधी खूप कडक रागीट वडील असतात, कधी आई असते. मग कधी त्यांना खूप रागवायचं, खूप आरडाओरडा करायचा आणि मग लगेच त्यांना सॉरी म्हणत जवळ घ्यायचं, असंही पालक वागतात. कधी मूल रडत असेल, तर त्याला जवळ न घेता त्याची खिल्ली उडवतात. कधी तो काहीतरी असा रडत असतानाचे फोटो काढणारे पण पालक आहेत. तेव्हा ज्या पालकांनी आधार द्यायचा, प्रेम द्यायचं, त्या पालकांकडूनच असे गोंधळात टाकणारे जर संकेत त्या मुलांना मिळत असतील, तर मूल गोंधळणारच. प्रेम मिळतंय, पण त्याची भीती पण वाटते. म्हणजे शाश्वती वाटत नाही. साहजिकच त्या मुलाला अशा त्या विस्कटलेल्या परिस्थितीला सामोरं जाताना काय नेमकं करावं म्हणजे पालक आपल्यापाशी राहतील हे कळत नाही. मग सारखं ते आपलं वागणं चेक करत राहतात. घटकेत चिंता करतात किंवा घटकेत जाऊ दे मला काय, आपण आपलं बघू. अशा त्या दोलायमान परिस्थितीमध्ये राहतात. मला एक मुद्दाम गोष्ट सगळ्यांना अशी सांगायची आहे, की असं वागणारे कुठलेही पालक
हे व्हिलन किंवा खलनायक नसतात किंवा जाणून असं वागतही नाही किंवा काहीतरी डिस्फंक्शनल फॅमिली असते असंही नाही. अगदी तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या पालकांच्या घरामध्ये हे होतं आणि बहुतेक वेळेस अशा पालकांचा हेतू चांगलाच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अशा वागण्याचे मुलांवर गंभीर परिणाम होतायत हे त्यांच्या गावीही नसतं. कारण ते त्यांच्याच आर्थिक, मानसिक, नात्यातल्या त्रासाला तोंड कसं द्यायचं ह्याच्याशीच त्यांचं त्यांचं स्वतःचे स्ट्रगल सुरू असतात. म्हणजे पालक म्हणून ह्या सगळ्यातून सावरण्याची, शिकण्याची संधी त्यांना मिळाली पण नसते किंवा कधी जाणीवही नसते आणि म्हणूनच पिढ्यानुपिढ्या हे मानसिक आघाताचं दुष्टचक्र सुरू राहतं, ज्याला ट्रान्सजनरेशनल ट्रॉमा म्हटलं जातं. म्हणजे चाइल्डहूड ट्रॉमा जो ट्रान्सजनरेशनल आहे. म्हणजे आई-वडील आधीच काहीतरी प्रॉब्लेममध्ये, मग मुलं प्रॉब्लेमवाले, त्यांची मुलं प्रॉब्लेमवाले. असा हा ट्रान्सजनरेशनल ट्रॉमा. त्यामुळे कुणाचे पालक जर असं काही वागत असतील, तर त्यांच्या मनामध्ये म्हणजे या मुलांनी ज्यांचे पालक असे वागतायत, त्यांनी मनात आकस धरूच नका. कारण त्या पालकांनाच मुळी या काही बाबी समजलेल्या नव्हत्या. पण आता मात्र अशी जाणीव झाल्यावर तुमची जरी अटॅचमेंट स्टाईल इन्सिक्युअर असेल, म्हणजे एकतर अँक्शियस, अव्हॉइडंट किंवा डिसऑर्गनाइज्ड, तरीही तुम्ही सिक्युअर्ड स्टाईलचे होऊच शकता प्रयत्न करून आणि तुमच्या स्वतःच्या मुलांना सिक्युअर्ड स्टाईलने वाढवत हे चक्र थांबवू शकता. जे पालक आणि कौटुंबिक वातावरण अतिशय सुरक्षित असतं, उबदार असतं, वाद होतात, मतभिन्नता असते, पण मनभेद नसतात. सगळेच हट्ट पुरवले जातील असंही नसतं. पण त्यांना म्हणजे मुलांच्या भावनांना प्रतिसाद मात्र दिला जातो. मुलांची काळजी घेणारी व्यक्ती मुलांच्या गरजा अचूकपणे ओळखते आणि दिलासा पण देते. त्यातून मूल हे शिकत जातं, की त्यांचे विचार चूक असू शकतात, पण भावना मात्र खरी असते आणि भावना व्यक्त करण्याजोगी असते. म्हणजे खेळण्याच्या दुकानात हट्ट करणारं मूल जर रडलं, त्याला तो खेळ हवासा वाटला, तर हवासा वाटूच शकतो. त्याचं हट्ट करणं ही चूक नाही. तरीही प्रत्येक वेळेला खेळ मिळालाच पाहिजे असं पण नाही. आणि खेळ मिळाला नाही म्हणून मन मारलं असंही नाही. कारण सगळ्यांना सगळं मिळण्याची गरज नसते. मिळतही नाही. मलाही नकार मिळू शकतो आणि मुख्य म्हणजे मी कितीही रडलो, हट्ट केला म्हणून पालकांच्या प्रेमाला वंचित होत नाही. या घरात मी त्यांच्यासोबत अतिशय सुरक्षित आहे. प्रेम मिळवण्यासाठी मला वेगळी धडपड करावी लागत नाही. हे जेव्हा ते मूल शिकतं, तेव्हा त्यांची नर्व्हस सिस्टम शांत असते आणि यातूनच सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईल तयार होते. तेव्हा मगाशी सांगितलेल्या प्रसंगात ही मंडळी कशी प्रतिक्रिया देईल ह्याचा अंदाज बांधता आला का? चिंताग्रस्त म्हणजे अँक्शियस जोडीदार काय विचार करेल? बापरे! अजून उत्तर आलं नाही. डबल टिक तर आली आहे. अजून मेसेज पाहिला नाही त्यांनी. असं कसं? मी जाताना काही बोलली होती का त्याला? का माझं चुकलं असेल काही? का त्याला काही झालं असेल? 4दा फोन बघतील, वाट बघतील. मग आता असं करता-करता शेवटी पुन्हा ऑल ओके असा मेसेज पाठवतीलच. जोडीला धडधड होणं, अस्वस्थ राहणं आणि त्यांचं उत्तर आलं, की हायसं वाटणं. हे असं त्या चिंताग्रस्त जोडीदाराचं वागणं असतं. पण त्याचं उत्तर आल्यावर तो असं का वागला? म्हणून बडबड करणं किंवा मला काही सांगू नको, बोलायचंच नाही मला, असं करत निष्क्रिय आक्रमकतेनं म्हणजे पॅसिव्ह अग्रेशननं सायलेंट ट्रीटमेंट देत कट्टी करायची. अव्हॉइडंट जोडीदार कसा विचार करेल? तर पहिली गोष्ट म्हणजे 4 तासांचा दुरावा त्यांना खटकणारच नाही. जाऊ दे, बिझी असेल, त्याला वेळ मिळाला नसेल. मी कशाला चिंता करू? पोचला असेलच ना. न पोचायला काय झालं? त्याला वेळ मिळेल तेव्हा कळवेल आणि जर काही प्रॉब्लेम आला, तर घेईल काळजी. तो काही लहान नाही. असं म्हणत स्वतःच्या कामात बिझी होईल आणि त्यांचं उत्तर आल्यावर दे मे ॲक्ट कूल, अनबॉदर्ड. लवकर उत्तर न दिल्याबद्दल त्यांना काळजी वाटत असली, तरी ते व्यक्त करणार नाही आणि दुसऱ्याच विषयावर बोलू लागतील. डिसऑर्गनाइज्ड अटॅचमेंट स्टाईलवाला जोडीदार हा त्यांच्या स्टाईलनी तळ्यात-मळ्यात. घटकेत चिंता, घटकेत जाऊ दे. मग विचार कसे होतील? बापरे! अजून मेसेज नाही आला? विसरूनच जातो हा गेला की मला तर. विचारू का याला पोचला म्हणून? जाऊ दे, मला काय करायचंय? मीच नेहमी काय पुढाकार घ्यायचा? जाऊ दे, आता तिथल्या याला मी पेठा आणायला सांगितला होता, सांगतच नाही आता. जे चिंता आणि अलिप्तता अशा दोन्ही टोकाच्या भावना. त्यांना प्रेमाची खात्री मिळवण्यासाठी जोडीदारापर्यंत पोहोचण्याची ओढ वाटते. पण त्याच वेळेला स्वतःलाच जाणवणाऱ्या संभाव्य नकारापासून म्हणजे परसिव्हड रिजेक्शनपासून आपणच दूर जाण्याची पण इच्छा असते. मग एखादा मोठा मेसेज लिहितील, परत डिलीट करतील, परत मेसेज लिहितील, मग मेसेज पोस्ट करतील, मग लगेच आपला फोन काही वेळ स्विच ऑफ करतील. म्हणजे त्याचं काय उत्तर येतं हे पाहायलाच नको.
त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, माझी काही चिंता त्याला कळतेय की नाही, असं पुटपुटत त्याचं उत्तर आल्यावर ते त्या जोडीदाराशी प्रेमाने किंवा कोरडं कसंही वागू शकतील. आता विचार करा, असे हे विविध कॉम्बिनेशन एकत्र आल्यावर त्यांचे संवाद कसे असतील. पण यात सगळ्यात योग्य आणि निरोगी संवाद असेल तो सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईलचा. "अरे 4 तास झाले अजून उत्तर नाही आलं. बरंच हेक्टिक दिसतंय की शेड्यूल. जेवायला तरी वेळ मिळाला की नाही काय माहिती. अरे निवांत झाल्यावर करेल फोन." असा विचार करत स्वतःचं काम सुरू ठेवेल. ते पुन्हा मेसेज करणार नाहीत. अस्वस्थ होत स्वतःचा फोन 4दा चेक करणार नाहीत. मेसेज लिही, डिलीट कर असं करणार नाहीत. अगदीच महत्त्वाचं अर्जंट काम असेल तर फोन करतील. आणि त्याचं उत्तर आल्यावर त्याची परीक्षा घेत, त्याला कोंडीत गाठून, त्याला गिल्टी वाटून देणार नाहीत. प्रश्नांची सरबत्ती करणार नाहीत. "तू मला कशी किंमत देत नाही?" असंही म्हणणार नाही. किंवा तो नसताना इथं मुलांनी कसा त्रास दिला, अशा तक्रारी देखील करणार नाहीत. शांतपणे, "कधी पोहोचलास? प्रवास कसा झाला? दिवस हेक्टिक गेले का?" असं विचारतील आणि स्वतःही शांत राहत जोडीदारालाही रिलॅक्स्ड, सिक्युअर्ड ठेवतील. या सगळ्या उदाहरणामधून तुमच्या लक्षात येईल, की जोडप्यांमधली भांडणं ही त्या दोघांमधली नसतात, तर 2 अटॅचमेंट स्टाईल्समधली असतात. आणि दोघांपैकी एक सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईलचा असला, तरी त्याच्याही सहनशीलतेला मर्यादा असतातच. त्यामुळे जर तुम्हा दोघात वाद होत असतील, तर पार्टनर बदलण्याचा विचार करण्यापेक्षा विचारांचा पॅटर्न बदला. पटतंय ना? आजचा एपिसोड रिलेट झाला का कळवा. कमेंट बॉक्समधून तुमचे अनुभव आहेत तेही इतरांसोबत शेअर करा आणि नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.